प्राचीन वंशीय माहिती. भरतखंडे जंबूद्वीपे दंडकारण्य गोदावर्या हा पूजा श्लोक आहे. अतिप्राचीन काळी भरतखंडातील या विशाल भूप्रदेशात उत्तरेस काश्मीरपासून नर्मदा नदीपर्यंत तसेच वृक्ष पर्वता म्हणजेच सातपुडापर्यंत नागवंशी लोकांची वस्ती व गणराज्य पसरलेली होती. पश्चिमेस आर्यवंशी व कुशाणवंशी लोकांची वसाहत होती. अर्थात आजचे अफगाणिस्तान, इराण, ताजिकिस्तान पर्यंतचा भूप्रदेश गांधार देश म्हणून ओळखला जात असे. पूर्वेस मंगोलियन वंश बंगालपासून थायलंड, कंबोडियापर्यंत तसा दक्षिणेस द्रविड वंशीय लोकांची वस्ती होती. त्यांचीही गणराज्य होती. फार पूर्वी भारतात द्रविडियन उर्फ सिंधू संस्कृती प्रगत झालेली होती. नाग व द्रविड लोक मूळचे एकच असावेत. भाषेच्या परंपरेच्या दृष्टीने काही काळानंतर अलग झाले असावेत हे ऐतिहासिकदृष्ट्या दिसून येते. प्राचीन काळी नागवंशी लोक यक्षभूमी अर्थात हिमाचल प्रदेश आणि खांडववनात अर्थात गंगा यमुना नद्यांच्या प्रदेशात राहणारे होते. तेथे अनेक नागवंशांची गणराज्य होती. महाभारतकालीन नागराजे धनुर्धारी अर्जुनास दबले नाही. ते युद्धकलेत अनेक बाबतीत वरचढ होते. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले की हे पार्था, तू या खांडववनास चारही बाजूनी आग लावून दे. त्याप्रमाणे चारही बाजूनी आग लावल्यानंतर त्यात मुले, स्त्रिया व म्हातारे माणसे मृत्युमुखी पडले. त्यात जे बलदंड व धाडसी वीर पुरुष होते त्यांनी काही कुटुंबांना घेऊन गंगा नदी पार असलेल्या बिहारच्या अर्थात मगध दक्षिणेस कूच केले व तेथे स्थायिक झाले. त्या भागातील आदिवासी लोक त्यांचेच वंशज होत. तेथूनच काही कुटुंबे संबलपूर मार्गे ओरिसा अर्थात उत्कलकलिंग भागात गेले. कालाहंडी व मयूरभंज या विभागात स्थायिक होऊन त्यांनी गणराज्य स्थापन केली. नागवंशी राजा नृपती महाभूषण देव यांनी 8व्या शतकात दंडकारण्याच्या पूर्व भागात अर्थात महाकांतार राज्य स्थापन केले. त्या राज्याचे नाव चक्रकोट्टे असे ठेवले. त्याची राजधानी बारसूर येथे स्थापन केली. त्यांनी 500 वर्ष राज्य केले. हे नागराजे सिंद्रक नाग शाखेचे होत. काश्मीरमध्ये कर्कोटक नागराजाचा जयपिडा विनया दत्त यांचे इसवी सन 776 ते 813 पर्यंत राज्य होते. त्याचवेळी चक्रकोट्टे व वैरागड येथे नागवंशीय राजे राज्य करीत होते. चातुर्वर्ण्य पद्धतीमुळे वैरागड येथील नागवंशीय राजांना मानाजमातीचे संबोधू लागले. इसवी सन 1313 मध्ये वारंगलच्या काकतीय वंशाचा राजा अन्नमदेव यांनी चक्रकोट्टे राजावर स्वारी करून तो प्रदेश जिंकला. नागवंशीय शेवटचा राजा हरिश्चंद्र देव याला ठार मारले आणि आपली राजधानी बस्तर येथे स्थापन केली. म्हणून त्यास बस्तरचे राजे म्हणू लागले. सांप्रत बारसूर या चक्रकोट्टे येथे नागवंशीय आदिवासी जमातीच्या शस्त्राचे व ऐतिहासिक वस्तूचे अवशेष आजही दिसून येतात. नाग हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ हत्ती असा होतो. हत्तीसारखे बलाढ्य, पराक्रमी व सामर्थ्यवान असलेल्यांना नागवंशीय म्हटले जाते. हा मानव समूह जंगल पहाडात राहत असल्यामुळे त्यांना आदिवासी म्हटले जाई. नागवंशीय लोकांच्या 5 शाखा निर्माण झाल्या. संस्कृती, प्रचार व संवर्धनाच्या संबंधातून त्या ठरविण्यात आल्या असाव्यात. कारण आर्यवंशीय लोक त्यांना दस्यू, असुर, दैत्य, राक्षस या नावाने संबोधू लागले. त्यातच ही विभागणी झाल्याचे इतिहासावरून दिसून येते. नंबर 1 कर्कोटक नाग, नंबर 2 शेषनाग, नंबर 3 तक्षक नाग, नंबर 4 फणी नाग आणि नंबर 5 सिंद्रक किंवा छिद्रक नाग असे अलीकडील संशोधनातून दिसून येते. पूर्वाश्रमीचे महार जातीचे लोक कर्कोटक नाग वंशाचे तर आदिवासी माना जमातीचे लोक सिंद्रक नाग वंशाचे आहेत. अनेक राजवटी व परंपरा यामुळे हे परिवर्तन घडले असावे.